गावामध्ये बोलताना आपण बघतो की हाव राव ह्यो आमदार खूप करप्शन करतो, इतके वर्षाला आपण निवडून देतोय, स्वतःच घर भरलंय वगैरे 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 बोलतात, त्याच्याबद्दल रोष निर्माण करतात. आणि शेवटचं वाक्य काय बोलतात, नाही पण मग निवडून तर तेच येणार बरं. ही जी मानसिकता आहे ना, ही काढा. या प्रस्थापित धेंडांना फेका बाजूला. आज आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी, सामान्यांसाठी काय काय वादे त्यांनी केलेले आहेत ते आपण थोडक्यात बघूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. पहिलाच आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचा वादा म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या एमएसपी वर 20% अनुदान देण्यात येईल. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी कशी दिल्या जाईल, त्यासाठी काय प्लॅन असणार आहे असं कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही. फक्त एक ओळ, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. त्यानंतर दुसरी ओळ काय आहे की एमएसपी वर म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत, याच्यावर म्हणजे ही किमान आधारभूत किंमत केंद्र सरकार ठरवतं. तर मग ती जी ठरवलेली आहे त्याच्यावर 20% अनुदान. पण मग ते कशाच्या आधारे, कसं काय, त्याच्याबद्दल काहीच त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. जेव्हा यांचं सरकार जर आलं, सरकार आल्यानंतर मग जीआर येईल आणि मग त्या जीआर नंतर ती शेतकऱ्यांना कळणार आहे. तोपर्यंत सगळं पिकं विकून शेतकरी बसणार आहेत. दुसरा मुद्दा असा की एमएसपी वर 20% अनुदान त्यांनी टाकलेलं आहे, परंतु ते कोणकोणत्या पिकावर आहे ते टाकलेलं नाही. आणि जर समजा सरकारी खरेदी ज्या पिकांची होती त्याच पिकांवर होत असेल तर बाकी पिकांनी करायचं काय, बाकी पिकं उत्पादक शेतकऱ्यांनी करायचं काय, असाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळं हा जो जाहीरनाम्यातला कर्जमाफीचा आणि एमएसपी वर 20% अनुदानाचा जो मुद्दा आहे तो प्रचंड कन्फ्यूज करणारा आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजना जी चालू केलेली आहे, 1,500 रुपये महिना मिळतोय, तर तो 2100 रुपये महिना मिळेल. आणि दुसरा जो वादा आहे की 1500 रुपये वृद्धांना सुद्धा मिळतायत, तर त्यांचा तो 1500 ते 2100 रुपये महिना करण्यात येईल. धान उत्पादकांसाठी 25,000 रुपये हेक्टरी अनुदान देण्याचा वादा त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 25,000 महिलांची पोलीस भरती करण्यात येईल, असा सुद्धा वादा अजितदादांच्या जाहीरनाम्यामध्ये दिसतो आहे. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये 45,000 पाणंद रस्ते, ज्या पांद्या असतात आपल्या, ते पाणंद रस्ते, याला आपण शेत रस्ते म्हणतो, ते शेतरस्ते करण्याचा वादा आहे. फक्त हे करप्शन न होता आणि युद्ध पातळीवर झाले पाहिजेत. कारण की शेतरस्ता हा शेतकऱ्याला आणि त्याच्या शेतमालाला जगाशी कनेक्ट करणारा आहे. त्यानंतर वीज बिलामध्ये 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचा वादा आहे. परंतु 30% कपात कुठल्या बिलात आहे, अर्थात ती घरातल्याच बिलामध्ये असणार आहे. कारण की शेतीपंपात तर ते म्हणतात की मागचं मापन पुढचं मापन बराच बरा मिळेल. त्यानंतर आहे 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी 10,000 रुपये मासिक महिना त्या ठिकाणी दिला जाणार आहे. कुठं चाललंय बजेट, कुठून या बजेटची तरतूद करणार आहात? लाडकी बहीण 1500 ते 2100 करणार आहेत, ते महाविकास आघाडी तर 3,000 म्हणतंय. म्हणजे फार तुम्ही वाट लावताय मतांसाठी. म्हणजे तुम्ही आम्हाला मत द्या, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला अख्खं राज्य जर नावान करून द्यायचं काम पडलं चालेल ते देऊ, फक्त आम्हाला मुख्यमंत्री होऊ द्या, आम्हाला सरकार येऊ द्या. कसलं लावलंय तुम्ही? स्वतःला प्रश्न विचारा जरा. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये, काय चाललंय या देशामध्ये? नेत्यांच्या संपत्तीमध्ये कशा पद्धतीनं वाढ होते आहे, सामान्य माणूस कसा मरतो आहे, मिडल क्लास कसा झुंजतो आहे, कंबरडं मोरडं त्याचं टॅक्स भरू. त्यानंतर 25 लाख रोजगार निर्मितीचा वादा, हे अभिमानास्पद आहे, अभिनंदनीय आहे की तुम्ही रोजगार निर्माण करताय. त्यासाठी तुम्हाला पैसे टाकायची गरज नाही ना. रोजगार निर्माण केले तर लोक तिथं काम करतील, त्यांना मोबदला मिळेल. महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये पण 4,000 रुपये बेरोजगारांना. नितीन गडकरी साहेबांचं एक सेंटेन्स आठवतं आधी की ते म्हणे, आम्हाला लोक म्हणायचे करा ना घोषणा, तुम्ही कोणते सत्तेमध्ये येणार आहेत, आणि आम्ही काही पण घोषणा करत सुटलो म्हणे, आणि आम्ही आता सत्तेत आलो, आता अवघड होऊन बसलं म्हणे आमचं. हे नितीन गडकरींचं स्टेटमेंट आहे, केंद्रीय मंत्री आणि खूप मोठे नेते आहेत. तर तशा पद्धतीचं आता या महाविकास आघाडीतल्या काही लोकांना असं वाटतं की आपला पक्ष पूर्ण फुटतूट झालेली, तो वाढला पाहिजे, त्याच्याकरता वाटेल त्या घोषणा करायच्या, महायुतीनं पण वाटेल त्या घोषणा करायच्या. अरे परंतु हे फुकट वाटणं हे योग्य नाहीये, हे जनतेच्यासाठी योग्य नाहीये, उद्याच्या पिढ्यांसाठी पण योग्य नाहीये. भरपूर आहे महाराष्ट्राजवळ, त्याच्यात जर डोकं घातलं तर खूप असा पैसा महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो, उत्पादन वाढू शकतं, उत्पन्न वाढू शकतं, रोजगार वाढू शकतो, पर्यटन वाढू शकतं, खूप आहे आपल्याकडं. परंतु सर्व तुझ्यापासून तू जागा भुललास असं सगळं चाललेलं आहे. आणि सामान्य माणूस याच्यावर विचार करायलाच तयार नाहीये. सामान्य माणूस गावामध्ये बोलताना आपण बघतो
की हाव राव ह्यो आमदार खूप करप्शन करतो, इतके वर्षाला आपण निवडून देतोय, स्वतःच घर भरलंय वगैरे 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 बोलतात, त्याच्याबद्दल रोष निर्माण करतात. आणि शेवटचं वाक्य काय बोलतात, नाही पण मग निवडून तर त्योच येणार बरं. ही जी मानसिकता आहे ना, ही काढा. या प्रस्थापित धेंडांना फेका बाजूला आणि सामान्यांना निवडा. धन्यवाद.